विक्रांति पावलो समाला उदरे विक्रांति पावलो समाला उदरे भारत प्रेम कशाची साधू संतांच्या बोलले त्यांना म्हणते दाम ते तुम्हाला सर्वांना माहिती आणि माणसाचं जे बोलणं आहे ते भावणार असत ते खरं नसत मर असत कारण माणसं बरे असते म्हणून त्यांचं बोलणं भावणार असत आणि साधू संतांचं बोलणं कसं असतं अभंग असत म्हणून त्याची आपण सर्वजण सेवा करीत आहोत तुम्ही ऐकून आणि बोलू कोणाचे आपण बोलायला लागलो अभंग त्यांचं बोलणं बघत नाही आणि मनुष्य देहातल्या जीवाला बोलता येत दुसऱ्या जीवाला बोलता येत नसत त्याला वाचा नसते आणि माणसाला माणसाच्या माईला वाचा असते का नाही मग सगळ्याला बोलता येत पण माणसाच्या बोलण्यानं माणसाला नाव ठेवते तसं प्रत्येकाला नाव ठेवलेले त्याच्या माईने आणि त्यानं मनात बोलले नाव कोणाचं ठेवलं त्याच आणि त्यानं भोळलं कुठं मनात तसं तुम्हाला सगळ्याला तुमचे नाव माहीत आहे तुमच्या मनात हे अगोदर ते नाही हे तुमच्या माईने सांगितलेले आणि तुम्ही मनात बोललेले म्हणून महाराज सांगतात तुकाराम महाराज साधू संत सांगतात की साधू संत काय सांगतात आपल्याला अमर अमर साधू संत काय म्हणते तुम्हाला तुम्ही मरत नाही
त्याला म्हणते भंग. आणि ते शाळातल्या मास्तरना मी सांगितलं आणि कॉलेजच्या मास्तरना मी सांगितलं की तू पगाराला मला जास्त असते पण तू मारती. हे शिकवलं. याला म्हणते भंगणार. भंगणार म्हणजे नासणार, नाश, नष्ट होणार. आणि अशा रीतीनं तू मरणार आहे. आणि साधू संतांना सांगितलं की तू मरणार नाही. बरं आहे का नाही? का नाही? बरे सगळ्याला मरे असं म्हणल्याला आवडतं का? न मरणारे ते कोणी सांगितलं? ते बी बोलले. अवतार घेतला, अवतार घेतला, जन्म नाही घेतला. ते तुम्हाला सांगायला आले की तुम्ही न मरणारे. म्हणून जीवन देखे मरणा, जीवन देखे मरणा, जीवन देखे मरणा, जीवन देखे मरणा. नवी नवी पाणी गिरणा, नवी नवी पाणी गिरणा, नवी नवी पाणी गिरणा, नवी पाणी गिरणा. म्हणजे तुम्ही जसं हे फुले पण फुलाचा वाद दिसत नाही. हाय की नाही? काय साधू संत सांगते ते हे फुल त्याचा वाद दिसत नाही. मग तुम्ही मरत नाही तसे दिसत ते नाही. विठाला मग असा ओळख माणसाला होऊ शकते. इथं देहातल्या जीवाला बोलता येत नाही, सांगता येत नाही, म्हणून त्याला कळत बी नाही. मग साधू संताला वाटलं माणसाला तर कळत, बोललेलं बी कळत. जसं तुम्हाला नुसतं मी म्हणलं सूर्य तुम्हाला मनात आलं नाही आलं. आणि चंद्र आणि चांदणी जसं नाव घेतलं तसं कळालं. म्हणजे तुम्ही न दिसणार, हे मड दिसणार चालणार नाही. उगत त्याच्या ऐकीत बसू नका. मनाला ऐट असावी मनातल्याची. मनाला ह्या थोबाडाची कातड्याची कुठं ऐट असाव का? म्हणून सावधोनी मधली लागा देव कला कैवा, देव कला कैवा, देव मंदाय देवा, हे सगळे टाळकरी म्हणजे चालणार आहेत का? मला तर तसंच वाटायचं. लय मोठे उभे राहिले रगो फिरलो घालो ते टाळकरी म्हणजे टाळायला लागले. साधू संतांचे बोलणे मनात घ्यायचे असते आणि संसारातल्या लोकांचे बोलणे टाळायचे असते. विठाला सगळ्यांना लक्षात घ्या माणसाने. आणि इतराला कानानं कळेल पण अर्थ कळणार नाही. आणि तुम्हाला कानानं शब्द कळतील आणि अर्थ बी कळेल. असं देवानं
शक्ती दिलेली आहे. जसं हे लोखान या नावात मोठा होत नाही आणि हे याच्यानं मोठा होता. तस हे एवढं खांब सिमेंटाचे एवढं मोठं यानं कळत नसतं आणि तुमच्यानं कळत. तुमच्यानं कळत. तुम्ही चांगले कारण तुम्हाला कळत. मला ना ते सूर्य चंद्र तारे तर कळत तुम्हाला. मग तुम्ही न दिसणारी अंगांगारी तस ह्या फुलाचा सुगंध फुलं दिसते पण सुगंध दिसतो का? मग नसतो का? मग माणसाला फुलं घेत ते सुगंध वास घेऊन का नाही तर कागदाची फुलं काढलेली असते. म्हणून तुम्ही चांगले पण न दिसणारे आता म्हणून तुम्ही ह्या दिसणाऱ्याला बसलो. ह्या दिसणाऱ्याला तुम्ही बसला. हे मास्कड काताड केस हे आणून बसील. कोणी ज्याला काताड नाही केस नाही मरत नाही हे मेल्याशिवाय रोज मरायला लागला का मरण पाणी वाहायला लागलं नदीच का वाहील वाहायला हळू 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 हाय का नाही. मग पहिल्यानं असं होतं का? असं नव्हतं. असं होतं नव्हतं काही पहिल्याने. ते एवढं मोठं झालं ना तुम्ही होशील ना देवा. पण हे हळू 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 मरायला काय व्हायलं आणि तुम्हाला वाटत बरंच नाही का मरायला लागलं बर का? नाही समजत का? समजत. साधू संत असं सांगते की तुम्ही मरणारे हे आहे आणि तुम्ही याच्यात न मरणारे आहात. म्हणून तुकाराम महाराज म्हणते अमर अमर तुम्ही काय करा तुमच्या माईनं सांगितलेलं ते नाव खोटे आणि तुकाराम महाराजानं सांगितलं तुमचं नाव खरंय आणि त्याच्या करता तुम्हाला वाटत मी हे नाही हे शरीर तुम्ही नाही. मग तुम्ही न दिसणारे आहात. जसं हे फुलं दिसायला आणि याच्यातला वास दिसना आणि ते वास एकच ते दिले. म्हणून त्या देवाचं नाव तुम्ही घ्या विठ्ठला. महाराज आपल्याला सांगतात तुकाराम महाराज आपण एकमेकाला नाही सांगत ते काय करू नाही. म्हणून आपण एकमेकाचं ऐकत जाऊ नये. कारण एकमेकाचं ऐकू आपण मरायला पण वाटतं आपल्याला की आपण जगायला मरायचं लागतो का नाही. बालपण मिळलं तारुण्य मिळलं पांढरे केस व्हायला लागले काळ्याची पांढरे कवळ्याची काळी कवळ्याची काय झाली पुन्हा डाग काय
आणि मग पांढरे झाले मग गेले साहेब. तर अशा रीतीनं म्हणून तुकाराम महाराज म्हणले तुम्ही विश्वनाथ विश्वाचे नाथे म्हणजे ह्या सगळ्या लहान मोठ्याचे जीवाचे जडाचे नाथ मालक हे बगर मालकाचं नाही. हे दिसत त्याचं ते नाही. हे दिसत त्याचं ते नाही. ते देवाच आहे. यथा देवाच आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात तुम्ही विश्वनाथ दिन. पण मी कसं आहे दिन रंक मी अनाथ. म्हणजे मी कसं आहे मी अनाथ आहे. माझं कोण आहे माझं कोणीच नाही. तुम्ही नाथ हे कोणी नाही माझी भोवताली. हे बी माझ्यासारखेच मरे आणि मी त्याच्याकडे पाहिलं आणि ते माझ्याकडे पाहायला लागले. काय व्हायला लागलं मी त्याच्याकडे पाहिलं ते माझ्याकडे पाहिलं. तर याच्या करता तुकाराम महाराज म्हणजे तुम्ही देवाकडे पहा. कोणाकडे मग देव कोणी महादेव. महादेव सगळ्याचा देव. सगळ्याचा देव. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देवाचा आहे माझा का नाही. ते वेगळं हे वेगळं. जसं तुम्हाला वाटत की तुम्ही त्या साड्याचे नाही चिरगुटाचे व चिरगुट काचकुंड. काय चिरगुट काचकुंड. मी काचकुंडाची नाही चिरगुटाची नाही मड्याची नाही या राखुंड्याची मी नाही. तर मी देवाची. कारण मला कळत आणि त्याला कळत नसत. चिरगुटाला राखुंड्याला कळत असत का आपण त्याला मान देतो. त्याला काय कळत नसत मला कळत. सूर्याला उजेड होतो पण उजेडाला काही कळत नाही. आणि मला सूर्य कळतो. मग मला चंद्र कळतो. मला झाड कळतं. मला तीळ कळतं. चांगलं बी कळतं बांगलं बी कळतं. आणि मी करणारा आहे. आणि देव करणाराचा करणारा आहे. म्हणून तुम्ही विश्वनाथ. पण टाळकरी म्हणून ते माग करणारे त्याला अक्कलच नाही. गाण्याची अक्कल आहे का त्याला कोणाला नाहीच वाटत नाही. सगळे शांतपणा करते. म्हणून यायला वास्तविक तुम्ही विश्वनाथ. तुम्ही विश्वनाथ.
देवा तू या विश्वाचा मालक आहे, नाथ आहे, मालक तूच आहे. जन्माला कोणी घातलं आणि जिवंत कोणी ठेवलं, श्वास कोणी चालवला, कोणता देव आहे? तुम्हाला सगळ्याला श्वास कळतो का नाही? कळतो. म्हणजे श्वासाला म्हणून त्याला ठेवलं, त्या दिसणाराला काढून ठेवलं. श्वास ना चालला तर सडक आहे, आत्ता सरड असत, सगळे सडते कव्हा? अरे आत्ता. मग न दिसणारा श्वास चालला म्हणून हे दिसणार राहिलं का? बायको केल्यामुळं राहिलं का? पोरं झाल्यामुळं राहिलं? कशामुळं राहिलं? न दिसणारा श्वास चालला म्हणून राहिलं. हे काढून राहिलं. आत्ता हे इचरून फिचरून बसलं कामून. याच्यात न दिसणारा श्वास आहे आणि देव चालवायला लागला. कोण? देव. देव चालवितो देव. म्हणून आपल्याला देवाला म्हणायचं की तुम्ही विश्वनाथ, देवाला म्हणा. कोण्या देवाला? अरे देवचा श्वास चालला त्या. कोणता देव? का तुम्ही पट्टी करून मांडला देव? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही तो पट्टी दिली आणि हे देव बांधलं आणि ते बांधला देव. मग देव मानलेला नाही, तुमच्या श्वास चालवणारा देव. कोणता देव? तुमचा श्वास. मग तुमचा त्याचा संबंध आहे का नाही? अरे त्याचा आहे म्हणतो आम्ही आहे. आम्ही कशामुळे? टोपी घातल्यामुळं का उपरनं घेतल्यामुळं का इजारीमुळं? कशामुळे आहे का? श्वास चालला आणि कळायला लागला आम्हाला. नुसता श्वास चालल्यानं जमन का? कळालं बी पाहिजे. आपल्याला कळत. मग आपण कोणाचे तसं नुसता दिवा असला तर नुसती समय असलं तर जमत का उजेड पडल्या आणि नुसता सूर्य असल्यावर जमत का उजेड पडला म्हणून? आणि उजेड तुम्हाला कळाला. उजेड पडला म्हणजे उजेडाला काय माहिती उजेड आहे का अंधार आहे? मग तुम्हाला उजेड कळाला. मग तुम्ही देवाचे. आणि आता कशाचा शोध घ्या? देवाचा. म्हणून देवाच्या नावानं हाक मारा. एक गावे आम्ही विठोबाचे नाव, एक गावे आम्ही विठोबाचे नाव, एक गावे आम्ही विठोबाचे नाव, एक गावे आम्ही विठोबाचे नाव. आणि सारे सामने आम्हाला लय मोठे दिसत नाही, द्यायचं काही काम नाही. म्हणजे काम हे मारत म्हण आमच्यासारखं. मग साधू संतानं सांगितलं आम्हाला तुम्ही न मारणारी आणि तुम्ही त्या न मारणारा तर तुमचा श्वास चालविणारा न दिसणार आहे त्याचं नाव घ्या. मग जसा पंत्या लावल्या आपण दिवाळीच्या उजेड पडतो पंत्याचा का अग्नीचा? अग्नी एक असतो. कागरी लय मोठे असते का? पंत्या लय मोठे असत्या.
आणि अग्नी कसा असतं? एक असतं. एक असतं. हे तुम्हाला माहित नाही होय? माहिती, कारण माणसं येत ना तुम्ही काय सेफ्टीवाले थोडेच का शिंगावाले? सेफ्टीवाले नाही, शिंगावाले नाही, अकलीवाले. आणि ती अकल त्या देवानं तुम्हाला दिलेली आहे. विठ्ठला म्हणा. हर हर महादेव. विठ्ठला महादेव म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक जण महादेव आहे. तसं त्या पंचवटी प्रत्येक ज्योत अग्नी का नाही? तुमच्या तुकाराम महाराजांना असा हिशोब केला. आणि तुम्ही नवरान बायकून भाऊ देत फराने मुर्दार दान बरा बसान वाट्या असाच हिशोब केला कधी? तुम्ही बी हिशोब केला आणि इकडत नादी लागले एवढ्या वाघारावानी. आमचे आम्ही शाने होऊन बसले लगे. आणि कुठे शाने तुम्ही? म्हणून संत शाने तुकाराम महाराज शाने ते म्हणते तुम्ही देव तुम्ही वाघ येत नाही का? तुम्ही देव नाही आणि तुम्ही मुर्दान माणसं येत करे इतके मोठे. म्हणून साधू संत सांगते की तुम्ही देव. तुम्ही कोण आहे? देव. तुम्ही ओळखा. ह्या फुलाला कामून घेतलं सुगंधे म्हणून. सुगंधामुळं. दिसायला का सुगंध नाही. नाही, पण फुलं दिसते तर राहतेत का? नाही. सुकाय लागली आता म्हातारे वाले. तुम्हाला माहित का? तुम्ही तिकडं जीव झरे तुला पाहून तुमचा जीव लागला झुरायला. देह झुरायला लागला ते पाहू पाहू जीव झुरायला. नाही तर देवाला पाहिलं की जीव झुरत नाही, खुलट. देवाला पाहिल्यावर काय होतं? जीव खुलतो. झुरतो का खुलट? खुलतो. खुलतो असं. म्हणून कोणाला पाहता? देवाला. देवाला. तुम्ही बुक्का खाऊ लागला. तुम्हाला उगाच राहिला. अरे देवाला पाहून जीव झुरत नसतो, जीव खुलत असतो. आणि जीवाला पाहून देहाला पाहून जीव झुरत असतो. विठ्ठला म्हणून मला तुम्ही विश्वनाथ. आणि मरे का मरे का हजारे म्हणजे आम्ही हजारे. अरे कोणत्या समजते गप्पे पाहिजे ते बाकीचे गप्पे पाहिजे. हे हजारे म्हणले अरे बाजारे आम्ही हजारे आणि बाजारे. पण साधू संत सांगते की तुम्ही देव. हजारे बी नाही बाजारे बी नाही. विठ्ठला Hare
तुम्ही देवाचं नाव घेत राहा कारण तुम्हाला घेता येत कोंबड्याला घेता येत का बकराला घेता येत का बैलाला नाही आणि तुम्हाला घेता येत मग तुम्ही का म्हणून का एकमेकाला नाव घेता खोटे नाव त्यानं पाप होत असत तुमचं मन गढूळ होत असत त्यानं मन कशानं गढूळ होत अरे मरणारे नाव घेतल्यानं मन काय होत गढूळ होत मग नितळ होण्यासाठी काय करावं कोणाचं नाव घ्यावं म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज मध्ये तुम्ही विश्वनाथ देवा तू कसा आहेस तुझ्या सगळ्या जगाचा मालक का तुम्ही तुमचे मालक नाही का दुसऱ्याचे मालक नाही दुसऱ्याचे नाही तुमचे नाही तरी मालक म्हणून मिरवता तुम्ही म्हणता मला इतके पोर किती पोर आहे तुम्हाला सांगू नका तुमच्या मनात म्हणू बी नका तर देवाचं नाव घ्या बरं का तुम्ही विश्वनाथ देवा तू विश्वाचा नाथ आहे ह्या जगाचा एवढ्या मोठ्या जगाचा कोण आहे नाथ काय नाव घ्या माझं आणि घ्यायला कोणता काय म्हणजे बायकोला मी म्हणतो मग नाव घे आईने मग तू म्हणतो तू काय ऐकायला यानं काय व्हायचं मन जास्त गडबड व्हायचं म्हणून देवाचं नाव एक गावे आम्ही विठोबाचे मनुष्य देहात आल्यावर काव काव करीत बसू नये नवरा नवरा बायको बायको करीत बसू नये तर देवाचं नाव घ्यावं कोणत्या देवाचं अरे ज्यानं या देहाला मरणारा असून मरणारा वाटत नाही त्या देवाचं नाव घ्यावं श्वास चालवणार एकच आहे देव कसा आहे एको देव हा सर्वभूतेषु गूढः म्हणून देव एक आहे जसं तुम्हाला माहित आहे की सगळ्या पंथावरचा उजेड एकच आणि मग संपटल्यातला कुठला बी उजेड कसा आहे एकच आहे दिसते मोठ तसा त्या देवाचं नाव माणसानं शहाणा असल्यामुळं घ्यावं नाही तर ते शहाणेच नाही म्हणे विठोबाला वाहू प्याळा आणि भजन करीत नाही तो एक प्याळा काय विठोबाला वाहू एक पेढा आणि भजन करीत नाही तो कसा वेडा ते म्हणतो फला नाही मग गायको मला काय म्हणतील मग काय अरे साधू संतानं तुला काय म्हणत म्हणून साधू संताच्या वचने वारी एखाद्या माणसाला भूक लागली आणि त्याला पिठलं भाकर न मिळता त्याला पुऱ्या
आणि शिरा खायला घेतला तर ती भूक बी जाते आणि मजा बी येते. म्हणून सगळ्यांनी कोणाचं एकमेकाचं नाव घेऊ नये. देवाचं घ्यायचा विठ्ठला. माझी कोणी वदविली वाणी आता याच्यामध्ये काही लोकांना येत त्याला वाटतं कमून म्हणायचं. त्याला येत नाही ते आणि त्याला येत चेवी म्हणणं ठेक्याला संघटना केली का तुम्हाला म्हणाला जोरात म्हणून तुकाराम महाराज काय म्हणते. तुका म्हणे तुम्ही विश्वनाथ तेव्हा तू या जगाचा मालक आहे, या विश्वाचा मालक आहे. कारण हे जे दिसायले हे मालक नाही, उगं ढोलक आहे. ढोलक म्हणजे काय वाजत उगत ढोलक का चाला बरो जे उगत वाजते बड 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 बड. मग देवा तू तसा नाही, तू कसा आहे या सगळ्याचा चालक आहे, विश्वचालक देव आहे. मला बी तू चालवायला. म्हणून तुका म्हणे माझी कोणी वधविली वाणी प्रसादा वाचून तुमची या विठ्ठला. देवा तू माझ्यावर खुश आहे, मी तुझ्यावर खुश नाही, कोणावरच खुश नाही, माझ्यावर मी खुश नाही. कारण मी वक्त्या तोंडाचाच आहे. लहान लहान लेकर तरी हसते आहे का नाही. आणि मोठाने कशाच्या हॉटेल पत्थर दिलं हो बाई दगडाचा. तर अशा रीतीने फुलते फुलं फुलते पाखरं चिव चिव हे करते. पण हे 150 माणसं म्हणून साधू संत सांगते की तुम्ही देवाचं नाव घ्या. म्हणून तुकाराम महाराज म्हणते तुम्ही विश्वनाथ मी कोणाला बोलायलो फक्त देवाला, यायला नाही. हे सगळे अनाथ आहेत. हे कसे सगळे अनाथ, हे कशाचे नाथ आले उगत काहीतरी फटाफट फटाकड्या वाजू वाजू म्हणते. हे नवरा ही नवरी कोणी म्हणजे वाजवा न वाजवा ते ऐकते सगळे. आणि याला समारंभ म्हणते बाप्पा. लग्नाला काय म्हणते समारंभ, मुर्दी यायचा सगळे काळजीनं. म्हणून देवा तू मरत नाही. अरे नाही नाही आम्हाला बी मरू देत नाही, पण आम्ही दिसत नाही. आम्ही कसे म्हणून जीव अवघे देव
जीवाने या शरीराला बसवलं. शरीर बसलं का बसवावं लागतं. तुम्ही बसले थोडा वेळ बसिता जास्त नाही. लवकर पिता उदबत्त्या काय लावता, काय फुलं काय लावता, सापना काय वापरता. चल अंधाऱ्या दिवसा पुन्हा जेवण काय म्हणून म्हणून जीव कसे देवाचे अंशे सगळे जीव. तुम्हाला वाटतं आम्ही माणसं चांगले वाईट गोरे काळे हेच बसताना राग सारखेचे. म्हणून असा विचार तुम्ही करा, कारण तुम्हाला करता येत. मग तुम्ही चांगले, देवानं चांगले केले, देव चांगला आहे. राम बरवा, कृष्ण बरवा, सुंदर बरवा, देव कसे चांगले. राम चांगला नाही का कृष्ण चांगला नाही? चांगला आहे. राम चांगला. आणि त्या रामाला वाटत तुम्ही बी माणसं नाही, तुम्ही त्याचे. मग देव तुमच्यावर रुसला का? रुसला तर पुन्हा पुन्हा पैदा कशी काय व्हायला? मग देव तुमच्यावर रुसला नाही आणि तुम्ही त्याच्यावर रुसू नका. आणि एकमेकावर तर रुसूच नका आणि पाहूच नका. एकमेकाचं थुत्तर नाही पाहू नका आणि रुसू बी नका. त्याला कुठं रुसत बसायचं? एकमेकाचं तोंड बी पाहू नये आणि एकमेकाचं काय रुसू बी नाही. आणि देवाचं तोंड बोलावा विठ्ठल म्हणतो जर आईने आत्मना देवाचं नाव म्हणीत मला आईने आत्मना शिकवते की मी बोला विठ्ठल आणि विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल आणि मग आपला जीव लावावा त्याला. आणि आपण बी काय व्हावं? विठ्ठल. शरीर व्हावा का जीव व्हावा का देवच व्हावा? होता येत. तुकाराम महाराज म्हणते तुका म्हणे आळी झाली भिंगोडी सगळी, तिला पखोबी फुटले त्या आळीला आणि ती भिंगोडी झाली भर उडायला. ती बरी बाबा ह्या काय कामाच्या
बिजन बाबा करणाऱ्या कुत्र्यावाने मांजरावाने मरून जाणार काही फायदा हे बी फायद्याची हे बी फायदा आळी बरी तुकाराम महाराज म्हणते तुका म्हणे आळी झाली भिंगोडी सगळी तस करावा विठ्ठल देव मला भाकर खायला भेटली नाही तर हरकत नाही पण काय व्हावं तुम्हाला वाटते की वारी आजूबाजूला लोक जास्त सगळं लोक पैसे जास्त यावं बँक अकाउंट वाढव तुमचं बँक अकाउंट आहे काय आहे सगळ्या बायाजवळ पैसे नाहीत का आता अरे माणसाजवळ तर आहे तर बोलून चालून आहे पण बायाजवळ काय नाहीत का हा त्या का कमी आहेत का पण तुकाराम महाराज म्हणते सगळे ते सगळे मरतात त्याच्या करता देवाचं नाव घ्यावे देवाचं नाव घेता मनुष्य देहात घेता येत असत इथं देहात देवाचं नावच घेता येत आणि यात देहात घेता येत कोणी बी नाव घ्यावं बामणानं बी घ्यावं आणि महारानं बी घ्यावं चोखोबानं बी घेतलं आणि ज्ञानोबानं बी घेतलं ज्ञानोबा बामण होते आणि चोखोबा मारवाडी होते का कोण देवाचं नाव घेतो कोण चोखोबा मग कोणाला नाव घेतात माणसाला मग ते महाराज हो की कोणी बी असो मतदान करता येते काय परंतु तुकाराम महाराजानं सांगितलं मतदान करून सुद्धा मरत येत नाही म्हणून देवाचं नाव घेतं देव मरत नाही तर मग उभी देत नाही पण त्याचा नाद कोण करीत नाही आणि एकमेकाचा धारणा धरून दोघंही मरून जाते आपण नेहमी एकमेकाची कथा करतो कधी मनातल्या मनात आणि वासनावी धरतो जन्म घेणे लागे वासनेचा संग जन्म घेणे लागे वासनेचा संग जन्म घेणे लागे वासनेचा संग जन्म घेणे लागे वासनेचा एक झाली अंगे हरी एक झाली अंगे हरी एक झाली निर्भावच्यात बी उन्हाळ्यात जमिनीत पडत का नाही आणि पाऊस पडल्याबरोबर पगार किती बहार येत हिरवगार आपल्याला सांगते की तुम्ही हर हर महादेव हर हर महादेव म्हणजे का सगळेच महादेव हर 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 सगळेच महादेव तुम्हाला वाटत या आम्ही कशाचे महादेव आणि मंडप वाले सगळ्याला काही काही वाटत ते खोटच वाटत खोटच खरं वाटत
आणि तुकाराम महाराज खऱ्यानं सांगत की तुम्ही देवा जसं तुम्हाला सगळे झाड हिरवे दिसायले का लाकडं येते हिरवे दिसायले लाकडं आहेत का नाही हिरवे कामून येत ना पाणी पाणी दिसत का पाणी नाही मग अकलीने ओळखू येता का नाही कोणाला तुम्हाला येत तुम्हाला हक्क नाही का तुम्हाला तर शिक्षण नाही फिक्षण नाही काय नाही सगळे दाखवले गाईला नाही म्हशीला नाही आणि तुम्हाला नाही आहे मनुष्य म्हणलं की त्याला अक्कल असते कारण अक्कल याला खोटं समजायचं आणि हे ज्याच्यानं चालतं ते खरं हे खोटे अनेक असले तरी काय खोटेचे आणि खरं एकच हे तुमचे बी देव आहे देव का तुम्हाला भेटो का वक्त्याला भेट नाही तुम्हाला भेटो का देव कुठं मी चौकड देव आहे आता चौकड मीच आहे म्हणतो तू कुठं आहे रे तू इथं नाही इथंच आहे म्हणून तीन रंग मी आणा मी भिरी नाही मला गध्याचा कुत्र्याचा डुकराचा जन्म भेटे मग मी कसा आहे चांगला आहे का अरे वाईट होऊ शकतो मी म्हणून भिन रंग मी आणणार मला कोणी बी दाखवणार असं देवाला म्हणा कोणाला म्हणा काय एकमेकाला म्हणता कोणाला म्हणा का कारण देवच खरा देव म्हणजे तुम्ही नाच ठेव कोण देव त्याला म्हणा अरे असं आम्हाला काम ठेवलं का तो आता केलंय कोणाला भांडव देवाला का एकमेकाला ते बी हरकटन हे बी हरकटन काही बाय कुतरल्यावानी कुतरी भोरकट त्याची आपल्या म्हणून कीर्ती कोणाची करी ना त्याला म्हणाव कीर्तन नाही तो भांडण तुझ्या बायकोचं तो भांडण होत नाहीत का आता मानित म्हणून देव आपण देवाला भांडलं तरी देव भांडत नाही आपल्यावर फाट विठ्ठल आमोचे जीव विठ्ठलामुळं तुम्ही जिताय मी मायामुळं जिंकता भी नाही मी कामून जिताय मायामुळं खरे मग आपण आपल्यामुळं जिवंत नाही ते आमचं जीवन आहे विठ्ठल काय विठ्ठल आमचे जीवन गॉड इज लाईफ आवर लाईफ म्हणजे देव आमचा जीव आहे विठ्ठल जीवीचा जीवा विठ्ठल कृपेचा कोमळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावियाला चाळा विश्व विठ्ठले म्हणजे देवाचा सगळे जगाले कमून सगळ्याची हवा काढून चालली तिच्या पैशात मग का नाही तेव्हा
कोणामुळे हवा चालली म्हणजे माय बायको मग सगळं जिवंत काम म्हणे कोणी रे जिवंत काम म्हणे देवा खरा मनातलं काढा सगळा हाणून टाका देवाला मनात पाहा का त्याच्यामुळे जिथं नाही तर मेलत असते मग आपण तिथे का म्हणे देवा विठ्ठला मुचे जीवन आणि हे सांगितलं कोणी आम्ही नाही आगम निर्गम अतिशय विठ्ठला सिद्धीचे साधन कोणाला ड्रायव्हिंग येते कोणाला काही बायनो कॉम्प्युटर फिम्प्युटर तर हे कोणामुळं देवामुळं विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ देवाचं नाव जर घेतलं तर यज्ञापेक्षा जास्त पुण्य कशापेक्षा आपल्याला वाटतं यज्ञात जास्त पुण्य नाही तीर्थयात्रेत तीर्थव्रत नेम भावेन सिद्धी मनुष्य देहातल्या जीवाला भावना असते म्हणून ते या मर्यादात माणूस म्हणते भाव ठेवला कशाला काय अरे हे मड यालाच म्हणतात सोनाबाई सोनाबाई हे काही मला इथून तिथून सगळी घाणची घाणच म्हणते सोनाबाई सोनाबाई नाही कोणतीच नाही देव म्हणून भाव आहे भावना आहे या हे चांगले ही काय भावना आहे आणि हे खरंच नाही आपली भावना एक विवेक आहे विवेक हे खरंच नाही हे मरत आहे याला काय म्हणा विवेक जरा त्याला चांगला चष्मा आहे डोळा आहे चांगले म्हणून संसार दिसतो पण नाही म्हणून याला म्हणा या माणसाला कळते गाड्या तुकाराम महाराजाला का कळत कारण हे सगळं खोट आहे त्यांना वाटत आणि आम्हाला खरं वाटतं आम्हाला खरं वाटत खेटर माराव कधी आम्ही आम्हाला कोणी दुसऱ्यांना नाही मारले तर आपण असेल की नाही आम्ही चांगली म्हणून तुकाराम महाराज देवाला म्हणते तुम्ही विश्वनाथ विश्वाचा मालक तू आहे आणि विश्व मोठं नाही सगळ्यात मोठा कोण आहे आणि हे काय हे उगाच बाटके म्हणून देण रंग आणि मी कसा आहे तसा आहे आणि तू मोठा म्हणून तुम्ही विश्वनाथ तीन रंग मियाना मग तुम्ही कृपा आमच्यावर करा का आम्ही एकमेकाला पुण्य करा तू आमच्यावर करा माका तुला करता येत तुला ताकद आहे चतुरात शिरोमणी चतुरात शिरोमणी
बढ़िया ती मेरा धनुष त्याला म्हणा काय म्हणा एक म्हणायचं का आम्ही कधी लय भरती तुम्ही धुवून काढा आमचं मन लय भरलेलं त्याच्यामुळं ह्या खोट्या जगालाच खरं म्हणायला न पाहत ते तू नाही पाहतो मग ज्याला नीट करतो आम्ही नाही करीत नाही आम्ही आधी तसे करायला गेले करून माहित येत काय म्हणून आमचा आम्हाला काही भरोसा नाही कोणाला दुसऱ्याचा तर नाही पण आमचा मी नाही काय दुसऱ्याचा तर भरोसाच नाही बरं का म्हणजे माहिती मला नीट करीत काय तो तिला नीट का म्हणून देवा आम्हाला दुसऱ्याचा भरोसा कराय पण आमचा बी नाही आणि तो मात्र आहे कोणात भरोसा आहे आमचा